हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. खूप दिवसापासून मला सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की आम्हाला एक डॉल करायला शिकवा. म्हणून मी इथे एक छोटीशी डॉल केलेली आहे. आपण ही मुद्दाहून मी लहान केली की आपण किचन म्हणून सुद्धा वापरू शकता. एखाद्या मुलीला छान बर्थडेला गिफ्ट दिली तर तिला नक्कीच खूप आवडेल. आणि ही डॉलची लांबी उंची जर तुम्ही बघाल तर उंची याची 4.5 इंच आहे. पहा, वरपासून आपण धरलं आहे 4.5 इंच आणि वजन फक्त 25 ग्रॅम आहे. म्हणजे 25 ग्रॅम लोकरीत इतकी सुंदर डॉल आपली तयार झालेली आहे. गिफ्ट द्यायला खूपच सुंदर आहे, पण विकायसाठी तुम्हाला वाटेल फक्त 25 ग्रॅम लोकर लागली आहे, पण करायला मेहनत बरीच लागते. त्यामुळे विकायसाठी आपल्याला विचार करावा लागेल. पण तुम्हाला जर हीच मोठी करायची असेल तर चांगली, ही 4.5 इंच आहे तर चांगली 6-7 इंचाची डॉल होऊ शकते. जर तुम्ही फक्त मी 1.75ची सुई वापरली आहे त्याऐवजी जर 3 mmची नेहमीची 3.5 mmची वापरली तर जवळपास याच्या दुप्पट म्हणजे 8-1 इंचाची डॉल तर होईलच. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. आणि तुम्हाला किचन म्हणून वापरायचं असेल तर मागे एक लूप आहे, तर याच्यात तुम्ही किचन अडकवून किचन म्हणून सुद्धा वापरू शकता. पाठीमागून ही अशी दिसते, पहा किती सुंदर कुरळे केस आहे. हॅट आहे खूप छान. आणि फ्रॉक फिटिंगला करायसाठी इथे कॉर्डसुद्धा लावले आहेत. बूट घालून आहे लाल आणि अतिशय गोड दिसते आहे. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. पटकन पॅटर्न पाहायला पहा आणि करायला सुरुवात करा. त्याआधी लाईकचं बटन दाबा, थंब दाबून शेअर करा मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. हाईपचं बटन नक्की दाबा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांना दिसेल. चला तर मग पटकन पॅटर्न पहा आणि तुम्ही करायला सुरुवात करा. कोणत्याही रंगाचा फ्रॉक करा, कोणत्याही रंगाची डॉल. तर ह्या गुलाबी किंवा लाईट येलो घेऊ शकता तुम्ही, व्हाईटसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर दिसते आहे. तुम्ही नक्की पटकन कराल याची मला खात्री आहे. चला तर मग आपण करायला सुरुवात करूया. ही किचन करण्यासाठी आपण हे रंग 2 अजून हिरवा घेऊ आणखीन. आणि सुई घेतली आहे मी 1.75 mmची. सुरुवात करू आपण. हात करू आधी त्या बाहुलीचे. तर या गुलाबी लोकरीने मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करा. तर सिंगल क्रोशे करायचे आहे म्हणून मॅजिक लूपमध्ये टाका काढल्यावर एक चेन करा आधी. चेन 1, देन सिंगल क्रोशे 6. 1 2 3 4 5 6. आपण राऊंडमध्येच म्हणजे स्पायरलमध्येच विणत जाणार आहे, त्यामुळे आपल्याला क्लोज करायचं नाही आहे. फक्त ही मॅजिक रिंग बंद करू आपण हे ओढून आणि पहिल्या टाक्यापासून दुसरा राऊंड सुरू करू. तर या पहिल्या टाक्यात आता दुसऱ्याही राऊंडला काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे 1 in each स्टिच अँड रिपीट दिस राऊंड 6 टाइम्स. म्हणजे एक झाला, आणखीन 2 ते 7 हे राऊंड आपल्याला असेच करायचे आहे की प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. पहिल्या टाक्यात मी मार्कर बसवून घेतला कारण ते ओळखू यावं म्हणून. 3 असे 6 सिंगल क्रोशे येतील. 4 झाले. 5 सिंगल क्रोशे 5 अँड सिंगल क्रोशे 6. 6 झाले की परत पहिल्या टाक्यापासून पुन्हा सिंगल क्रोशे करायचे. असे एकूण 7 राऊंड करायचे आपल्याला. 2 झाले आता माझे राऊंड. हे मी थोडं सरळ करून घेते म्हणजे टाके करायला सोपं जातं जरा. इथपासून पुन्हा प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे असे 6 आणखीन ओळी, म्हणजे एकूण 7 ओळी करायच्यात. तिसरी ओळ सुरू आहे माझी. तर 7 ओळी करते मग दाखवते. 7 राऊंड झाले माझे आणि पहिल्या टाक्याशी आता शेवटी मात्र स्लिप स्टिचनी बंद करू. आणि आता हा दोरासुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच इन द फर्स्ट स्टिच. दोरा कापून गाठ मारून. आता असे आपल्याला 2 हात करायचे. हा एक हात झाला, 2 हात करा असे. हे 2 हात झाले आहेत. आता आपण पाय कसा करायचा ते पायाची सुरुवात आपण बुटापासून करू आणि बूट लाल करू आपण, म्हणून मी लाल रंग घेतला. आणि 4 चेन करा. 1 2 3 4. स्लिप नॉट केली मी आणि 4 चेन केल्या. आता आपण पहिला टाका सोडून देऊ आणि पुढच्या 2 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे करा. स्किप फर्स्ट स्टिच. सिंगल क्रोशे 1 इन एक पहिला टाका सोडल्यावर 3च चेन उरतील.
तर यापैकी 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2 आणि तिसऱ्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे 2. 4 चेन केल्या. दुसऱ्या चेनमध्ये पहिली चेन सोडली, दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे आणि चौथ्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे. आता याही बाजूनी 3 चेन आहेत, तर या तीन टाके आहेत, तर तिन्ही टाक्यांमध्ये तसंच करायचं आहे. पुन्हा 2 सिंगल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 2 एकाच टाक्यात, मग सिंगल क्रोशे 1 आणि पुन्हा या टाक्यात सिंगल क्रोशे 2. म्हणजे या ओळीत आपण टाके आपले किती झाले आहेत? 2 1 2, म्हणजे 5 या बाजूनी आणि 5 या बाजूनी, 1 आणि याच टाक्यात दुसरा. असे 10 टाके झाले आपले एकूण. आपण आता पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. इथे मात्र आपण जोडतो आहे. हा पहिला राऊंड झाला आपला. 4 चेन केल्या होत्या आपण, त्यापैकी पहिली सोडली, नंतर 3 उरले, म्हणजे मग 2 सिंगल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे आणि तसंच दुसऱ्या बाजूनी 2 सिंगल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. म्हणजे दोन्ही कॉर्नरला 4 सिंगल क्रोशे आले आणि एकूण आपले 10 सिंगल क्रोशे झाले आहेत. आता पुढच्या राऊंडला काय करू आपण की एक चेन करा आणि बॅक लूपमध्ये प्रत्येक टाक्याच्या एक एक सिंगल क्रोशे करा. म्हणजे हे 10 टाके आहेत तर 10च राहतील. सिंगल क्रोशे 1, पहा मी फक्त बॅक लूप घेते आहे. सिंगल क्रोशे 2, मार्कर लावून घेऊ आपण इथे. सिंगल क्रोशे 3, बॅक लूपमध्ये 4, 5, असं प्रत्येक टाक्याच्या बॅक लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. 6, 7, फक्त मागचा भाग घेता मी टाक्याचा. 8, 9 and 10. 10 टाक्यात बरोबर आपण बॅक लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे केले. आता हे थोडं आपण सरळ बाजूवर आणू, म्हणजे आपल्याला हा बुटासारखा आकार थोडासा लांबळका तयार झाला. आता या राऊंडमध्ये आपल्याला 2 टाके कमी करायचे, तर 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 in 3 स्टिचेस. 1, आता पूर्ण टाक्यात करायचं आहे आपण, बॅक लूप वगैरे नाही. 2 आणि 3. सिंगल क्रोशे 1 in 3 स्टिचेस. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण. आता पुढचे 2 टाके आपल्याला कमी करायचे आहे, म्हणजे 2SC टॉक 2दा करायचा आहे. तर आपण काय करू, 2SC टॉक 2 मुकेखांब एकत्र कसे करायचे पहा. फक्त टाक्याचा पुढचा भाग घ्यायचा, पुढच्याही टाक्याचा मी समोरचा भाग घेतला, फ्रंट लूप, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन्हीतून आणि मग सिंगल क्रोशेसारखं दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा दोन्हीतून काढला, म्हणजे एक टाका कमी झाला. इथेही परत तसंच करा. फ्रंट लूपमध्ये सुई घातली, परत पुढच्याही फ्रंट लूपमध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोघांमधून काढलं आणि मग दोनाचा एक केला, म्हणजे आपण 2 टाके कमी केले. आता इकडे पुन्हा 3 टाके उरले असणार, तर त्या 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 in रिमेनिंग 3 स्टिचेस. 1, 2, 3, म्हणजे हा आपला बूट तयार झाला पूर्ण. दिसतंय ना बुटासारखं थोडंसं. आता आपण इथे रंग बदलू आणि पुढचा राऊंड आपल्याला गुलाबीने करायचा, म्हणजे स्किन कलर जो आपण हातासाठी घेतला होता ना तो. तर आपण आता हे बंद करतानाच गुलाबी दोरा घेऊ इथे. आता 2 टाके आपण कमी केल्यामुळे 8 टाके आहे, जे पहिले 10 होते. मग आपण या राऊंडमध्ये 2 टाके कमी केले, त्यामुळे 8 टाके आहेत हे. तर या 8ही टाक्यांमध्ये आपल्याला 1 मिनिट गुलाबी दोरा जोडला मी. गाठ मारून घ्या घट्ट. नंतर आपण हा लाल कापून घेऊ आणि दोन्हीची गाठ मारून घेऊ.
लाल कापून घेतला मी आणि या लाल आणि गुलाबीची गाठ मारा आणि हे तुकडे जे म्हणजे यान एंड्स जे आहेत ते आपण त्या बुटातच आतमध्ये घालून घेऊ. म्हणजे मग आपल्याला स्टफिंगची गरज नाही आणि तो बाहेर आपल्याला पसाराही वाटणार नाही. तर हे असं आतमध्ये घालून घ्या. आता आपल्याला या गुलाबीने बॅकलूपमध्ये परत एक राऊंड करायचा आहे. प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे 1 इन बॅकलूप. तर 8 टाके आहेत, तर 8 सिंगल क्रोशे येतील आपले. 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर 2 टाके आहेत उरलेले. 8च टाके ठेवले आपण. या ओळीत कमी जास्त काहीच नाही केलं, फक्त रंग बदलला आणि बॅकलूपमध्ये केले. प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे केले. आता पुढचे आपल्याला 6 राऊंड पहा. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असंच साधं करायचं. तर 6 राऊंड प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लोज न करता पहिल्या टाक्यापासून पुन्हा सुरुवात करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आता पूर्ण टाक्यात आपल्याला फ्रंट लूप वगैरे किंवा बॅक लूप असं काही नाही आहे. तर 3 केले आहेत मी आत्तापर्यंत सिंगल क्रोशे. तर पहिल्यात मार्कर लावून घेऊ. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. रिपीट दिस राऊंड 7 टाइम्स. 8 टाके आले पाहिजे. दरवेळेस टाके वाढता कामा नये, त्यामुळे मोजत जायचे आपण. मी तुम्हाला नेहमीच सांगते की जेव्हा छोटंसं काही करायचं असतं ना, असं नेहमी टाके मोजत राहायचे. 8 झाले बरोबर. परत मार्कर काढा. हे आपले 2 राऊंड झाले. म्हणजे पूर्ण टाक्यात केलेला हा पहिलाच राऊंड आहे. तर असे आपल्याला 7 राऊंड करायचे. 2 पहिल्याला पुन्हा मार्कर बसवा. तर असे मी प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे आणखीन 6 राऊंड करून घेते. म्हणजे 5 आणखीन हा सोडून. हे 6 राऊंड झाले आहेत आपले. मला वाटतं एवढं पुरे आपल्याला 7 नको आहे करायला. आता आपण इथे गाठ मारून घेऊ. हा दोरा कापून घेऊन असाच दुसरा पाय करा. मग दोन्ही पाय आपल्याला एकत्र जोडूनच पुढचं काम करायचं आहे. माझा दुसराही पाय झाला आहे. आता हे पाय असे जोडायचे की जोडताना आपण पाहायचं की बरोबर आपलं जे बुटाचा आकार आहे तो असा समोर जो आपला पसरट आलेला आहे तसाच जोडला गेला पाहिजे. तर हा बूट आपण हा पाय याच्याशी जोडतो आहे. तर इथे आपण सिंगल क्रोशे करणार आहे या 8 आणि या 8 अशा 16 टाक्यांमध्ये. फक्त करताना ते आपण जोडणार आहे. सिंगल क्रोशेनीच जोडायचं आहे. सिंगल क्रोशे 1. पहिले या पायाचे 8 सिंगल क्रोशे करा, मग दुसऱ्या पायाचे 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर 2 टाके आहेत आपले. 7 आणि 8. मग असेच 8 टाके आपल्याला त्याही पायाचे आहेत. तर त्याच्यातही आपल्याला सिंगल क्रोशे करायचे. हा इथे जोडला आपला हा टाका, त्यामुळे पुढच्या टाक्यापासून करू. 1 झाला आहे आपला विणून. 2 कॉमन जो केला दोघांचा तो. 3 4 5 6 आणि 7. जसं तुम्हाला सांगितलं ना मी, दोन्ही याच्यात 7-7 टाके आहेत, 8-8 टाके आहेत. एक कॉमन होता मधला, म्हणून आपण त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ.
दोरा निघाल्यामुळे मला हे टाके पुन्हा करावं लागतात. 7 आणि 8. आता हे 16 टाके आहेत आपल्या दोन्ही पायाचे मिळून. तर आता आपण काय करू, या पायात 2 टाके वाढवायचे आहेत आणि या पायात 2 टाके वाढवायचे आहेत. तर पुन्हा आपण इथे 3 सिंगल क्रोशे करणार. 8 आहेत तर आपल्याला 10-10 करायचे आहेत. सिंगल क्रोशे 1 2 3. 3 सिंगल क्रोशे झाल्यावर पुढच्या 2 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करायचे. एकाच टाक्यात सिंगल क्रोशे 1, त्याच टाक्यात सिंगल क्रोशे 2. पुढच्याही टाक्यात 2 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. आणि मग शेवटच्या 3 टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे. 1 2. 8 टाके होते ना, आपण काय केलं, 3 टाक्यात एक सिंगल क्रोशे, पुढच्या 2 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे आणि शेवटच्या 3 टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे. आणि तसंच आपण आता दुसऱ्याही पायाचं करणार आहे. 3 टाक्यात एक, पुढच्या टाक्यात पुढच्या 2 टाक्यात 2-2 आणि शेवटच्या 3 टाक्यात परत एक. असे 10-10-20 टाके होतील आता आपले. 2 3. 3 टाक्यात एक सिंगल क्रोशे, पुढच्या 2 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, in the same stitch single crochet 2. In the next stitch also 2 single crochet, single crochet 1, single crochet 2 and single crochet 1 in last 3 stitches. बरोबर 3 टाके उरले आहेत आपले. 1 2 3. म्हणजे आता आपले हे 20 टाके झाले आहेत. 16 होते आधी, तर आपण 2 या पाया साईडला वाढवले, 2 या पायाच्या साईडला, असे आपले 20 टाके झाले आहेत. आता 3 राऊंड असे करा की फक्त सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच, म्हणजे 20चे 20च राहतील. मार्कर बसवून घेऊ. आता आपण पहिले सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 2 झाले आपले. मोजून करायचे, बरोबर 20 येतील. 1 राऊंड, 2 आणि 3 राऊंड असे करायचे. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. 1 राऊंड झाला आहे माझा. 20 टाके पुन्हा आले बरोबर. आता मार्कर काढा आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. 1 2 आणखीन 2 राऊंड करायचे आहेत. असे एकूण 3 सांगितले होते मी. पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या. तर 2 राऊंड पूर्ण करते आणि मग एकदम दाखवते तुम्हाला. 3 ओळी झाल्या आहेत माझ्या करून. आता पुढची ओळ काय करणार आपण, पुन्हा आपण यात टाके कमी करणार आहे. 4 2 टाके या पायाचे कमी करायचे आणि 2 टाके या पायाच्या साईडला. तर आपण 3 सिंगल क्रोशे करू. 1 2 3. 3 सिंगल क्रोशे झाल्यावर 2 टाके कमी करायचे, म्हणजे 2चा 1 2चा 1 2दा. तर मी सांगितलं आहे तुम्हाला 2चा 1 कसा करायचा. फक्त फ्रंट लूपमधले टाके घ्यायचे एक दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आणि मग 2चा 1 करायचा. एकदा झालं. असंच पुन्हा दुसऱ्यांदा फक्त फ्रंट लूपमधला टाका घ्यायचा, इकडचाही पुढचा, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1 केला. 2 कमी झाले आणि आता परत 3 सिंगल क्रोशे करायचे. म्हणजे हे एका साईडचे 10चे आपण 8च केले. तर 3 3 आणि मध्ये 2. आता दुसऱ्याही पायाचं तसंच करायचं आहे. म्हणजे 3 सिंगल क्रोशे आधी, मग 2चा 1 2चा 1 2दा. 1 2 3. 2चा 1 करायचा आहे. आता फ्रंट लूप घेतले फक्त, 2 दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, मग सिंगल क्रोशे केलं. एकदा झालं. पुन्हा तसंच आणि मग शेवटचे 3 टाके. आपण यावेळेस मार्कर लावायचं विसरलो वाटतं. आता आपले हे 16 टाके झाले आहेत. पुन्हा मी मार्कर काढला. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे, अशी एक ओळ करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 16चे 16च राहतील आपले. 3 झाले आहेत माझे करून. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करत आहे आपण.
14, 15 आणि 16. आता या स्टेजला आपण यात थोडंसं स्टफिंग करून घेऊ, म्हणजे हे बाहुलीचे पाय छान असे दिसतील गुबगुबीत. तर आपण याच्यात थोडं स्टफिंग करून घेऊ. इथे स्टफिंग केलेलं आहे मी याच्यात. आता आपल्याला हे 16 टाके आहेत, तर त्याचे हळूहळू कमी करत आपण दरवेळेस 4-4 टाके कमी करू. 16चे 12, 8 आणि मग 2च कमी करू, असं करू. तर आधी 4 कमी करण्यासाठी आपण 16चे 4 भाग म्हणजे 4-4चे होतील. मग 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे करा आणि पुढच्या टाक्यात 2चा 1 सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस. 1 2 मार्कर लावून घेऊ आपण पहिल्या टाक्यात आणि मग 2चा 1. आपल्याला टाके कमी करायचे आहे कारण. तर 2चा 1 कसा करतो आपण, फक्त फ्रंट लूपमध्ये घालायचं, पुढच्याही टाक्याच्या फ्रंट लूपमध्ये घालायचं. बघा दोन्ही टाक्यात फ्रंट लूपमध्ये घातला आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1 केला. आता असं 4 वेळा करा, म्हणजे बरोबर आपले 4 टाके कमी होतील आणि टाके होतील 12. सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस. 1 2 देन 2 SC टॉग, yarn over, insert in front loop, both stitches, yarn over, pass through both stitches, yarn over, pass through 2 stitches. 2दा झालं. आता आणखीन 2दा करावं लागेल आपल्याला, म्हणजे आपले 12 टाके होतील. आता पुढच्या राऊंडला पुन्हा 4 टाके कमी करायचे, म्हणजे एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2चा 1 असं करू आपण. 1 सिंगल क्रोशे 1 in 1 स्टिचेस, देन 2 SC टॉग. 2 SC टॉग नेहमीप्रमाणेच असं 4 वेळा करा, म्हणजे 4 दुने 8 टाके येतील आपले. आता 8 टाके झाले आहेत आपले आणि आता आपण 2च टाके कमी करणार आहे, म्हणजे पुन्हा 4-4चे गट करायचे. तर 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 असं 2दा करावं लागेल आपल्याला, म्हणजे 2 टाके कमी होतील आणि आपले टाके होतील 6. सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, देन 2 SC टॉग. सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, 2 SC टॉग. आणखीन एकदा असंच करा, म्हणजे आपले 6 टाके होतील. बघा हे 6 टाके झाले आहेत. 1 2 3 4 5 6. दोरा कापून घ्या इथे आणि हवं तर थोडंसं आणखीन स्टफ करायचं असेल तर करून घ्या. हा आपला बॉडी पार्ट झाला आहे. आता आपण डोक्याचा भाग जो आहे तो करू. तर मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करा. मॅजिक लूप बनवला तर सिंगल क्रोशेची ओळ म्हणून 1 चेन केली आणि 6 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6. मॅजिक लूप बंद करा आणि स्लिप स्टिच करू नका, क्लोज काही करू नये. आपण तसंच स्पायरलमध्ये गोल गोल विणत जाऊ. दुसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, या 6 पैकी प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करायचे. सिंगल क्रोशे 2 in each स्टिच. 1 in the same स्टिच 2. 2 सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात. पहिल्या टाक्याला आपण मार्कर लावून घेतला. पुढच्याही टाक्यात पुन्हा 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 सिंगल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. असं 6 वेळा करा, म्हणजे 12 टाके होतील. 2 राऊंड झाले आपले आणि 12 टाके झाले आहेत आपले. परत मार्कर काढा. हा तिसरा राऊंड काय करायचा आहे, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या 2. अगदी नेहमीसारखंच वाढवायचं आहे, 6-6 प्रत्येक वेळेस, म्हणजे जेणेकरून आपले 30 टाके होईपर्यंत आपण करणार आहे. सिंगल क्रोशे 1 in 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट. पहिल्या टाक्यात मार्कर घातला. 6 वेळा करा हे, म्हणजे सायंत्रिक 18 टाके होतील आपले. एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 1 in the same स्टिच, सिंगल क्रोशे 2. 2दा झालं. तिसऱ्या राऊंडनंतर आपले 18 टाके झाले आहेत. आता चौथ्या राऊंडला काय करू आपण, 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट. रिपीट दिस 6 times, so number of stitches will be 24. 1 in the same stitch, सेकंड सिंगल क्रोशे. 2 टाक्यात 1 पुढच्या टाक्यात 2 असं 6 वेळा करा. 24 टाके झाले आपले. आता पुढच्या राऊंडला आपला 6वा राऊंड. 3 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 सिंगल क्रोशे 1 in 3 स्टिचेस. 1 2 3
अँड सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. म्हणजे एका गटात 5 येतील असं 6 वेळा करतो आहे आपण, म्हणजे टाके होतील आपले 30. या टाक्यात 2 सिंगल क्रोशे 1, त्याच टाक्यात सिंगल क्रोशे 2. 6 वेळा करा, हे 30 टाके होतील. 30 टाके झाले आहेत आपले बरोबर. हे आता आपण 5 राऊंड असे करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. फक्त हाच राऊंड, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे 30च टाके राहतील. असे 5 राऊंड करायचे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. रिपीट धिस राऊंड 5 टाइम्स. पहिल्या स्टिचला दरवेळेस मार्कर लावत जा. असे 5 वेळा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे हा राऊंड करून घ्या. 10 ओळी झाल्या आहेत माझ्या. काय केलं आपण, पहिल्या 5 ओळी राऊंडमध्ये वाढवले टाके, 6, 12, 18, 24, 30 करत, आणि मग 30चे 30च ठेवून 5 राऊंड केले, म्हणजे अशा 10 ओळी झाल्या. आता आपल्याला टाके कमी करायचे आहेत. तर आपण पहिला 11वा राऊंड काय करू की 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 1 इन 3 स्टिचेस, 1, 2, 3, अँड देन 2 SC टॉक. परत तसंच फ्रंट लूप घ्यायचे दोन्ही पण. दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून टाका काढायचा आणि मग 2चा 1 करायचा. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात 2, म्हणजे पुढच्या टाक्यात 2चा 1, असा 1 टाका आपला कमी झाला. असं 6 वेळा करावं लागेल. सिंगल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस, 1, 2, 3, अँड देन 2 SC टॉक. 2 सिंगल क्रोशे एकत्र करायचे. दोन्ही याच्यातून टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका निघाला बाहेर आणि 2चा 1 केला. 2 वेळा केला आपण, असं 6 वेळा करायचं आहे. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1, असं आपण 6 वेळा केलं. त्यामुळे आपले 6 टाके कमी झाले आणि 30चे आता टाके झाले 24. आता काय करू, परत 6 टाके कमी करायचे आहेत. तर 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1. सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, 1, 2, देन 2 SC टॉक. फर्स्ट लूप, सेकंड लूप, फ्रंट लूप ओनली. yarn over get stitch through both of them, yarn over pass through them. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 असं केलं आपण. तर हे 6 वेळा करा, म्हणजे आपले सायंत्रिक 18 टाके होतील शेवटी. सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, 2 SC टॉक. दोन्ही फ्रंट लूपमधून सुई घालून 1 टाका काढायचा आणि मग 2चा 1 करायचा. 2दा झालं. असं आणखीन 4दा 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे मग 2चा 1 असं 6 वेळा केलं, तेव्हा 18 टाके झाले आपले. आता एका टाक्यात एक सिंगल क्रोशे मग 2चा 1 असं 6 वेळा करा. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच, देन 2 SC टॉक. पुन्हा एका टाक्यात एक सिंगल क्रोशे, मार्कर लावून घ्या आधी. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 असं 6 वेळा केलं की 12 टाके होतील आपले. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1. फ्रंट लूपमध्ये सुई घालून टाका सुई घालायची, दुसऱ्याही फ्रंट लूपमध्ये घालायची, मग दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून टाका काढायचा आणि मग 2चा 1 करा. 4 वेळा करा आणखी. हे 12 टाके झाले आहेत आपले. आता आपण काय करू, यात पुन्हा स्टफ करून घेऊ. 12 आहेत तोपर्यंत स्टफ करायला जरा सोपं जातं, म्हणजे आपण बोट घालू शकतो त्यात, अदरवाईज मग बोट नाही घालता येत. स्टफ केलं की आपण थोडंसं हे सारखं करून घ्यायचं बोटाने, म्हणजे सगळीकडे सारखं स्टफिंग झालं पाहिजे. एखादं टोक नको निघायला असं कुठे म्हणून. फार घट्ट स्टफिंग करू नका, साधारण मीडियम असं स्टफिंग केलं. आता आपण एक राऊंड आणखीन करणार आहे आणि ते 12 जे टाके आहेत आता, तर त्या 12चे 6 करणार आहे. म्हणजे 2 SC टॉक, 2 SC टॉक असं 6 वेळा करायचं. 2 मुके खांब एकत्र कंटिन्युअस 6 वेळा विणायचे असे. तर आपल्या पहिल्या टाक्यात आपण फ्रंट लूपमध्ये घातलं, पुन्हा पुढच्याही टाक्यात फ्रंट लूपमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1 केला. हा झाला आपला पहिला टाका. तर इथे मी मार्कर बसवून घेते. असं 6 वेळा करा. दोन करते मी, पूर्ण दाखवते. 6 सिंगल क्रोशे झाले आहेत माझे. आता मी हा पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडते
आणि दोरा थोडा ठेवून दोरा कापून घ्या, कारण आपल्याला आता हे या बॉडीशी शिवून घ्यायचं आहे. हे टॅपेस्ट्री नीडलनी शिवायच्या आधी आपण इथे हात लावून घेऊ याला, असे दोन्हीकडनं, इकडनं आणि इकडनं. आणि मग आपण हे बुटाच्या हिशोबाने पाहायचं फ्रंट कोणता आहे तो, त्या दृष्टीने हात लावायचे. मीडियम मध्यभागी, म्हणजे आता हे वरती आपले 6 टाके आहेत, तर 2-2 टाके लागतील आपल्याला लावायला. तर ते आणि 2 समोर येतील, एक मागे पुढे येईल, आणि हे 2-2 असे बरोबर 6 होतील. तर हेही लावायचं आहे आणि आपल्याला हे डोकं इथे जोडायचं आहे. तर असं सगळं आपल्याला टॅपेस्ट्री नीडलनीच करून घ्यायचं. त्याच्या आधी आपण इथे थोडेसे बटणं, तुमच्याजवळ जर डोळे असतील ते प्लॅस्टिकचे जे मिळतात ते, तर तसे 2 डोळे आपण इथे लावून घेऊन थोडीशी एम्ब्रॉयडरी नाकन ओठाची करणार आहे. तर तेवढं करून घेते मी. मग आपण हे एम्ब्रॉयडरीचा भाग जो आहे, मणी लावले आहेत मी डोळे म्हणून, आणि एम्ब्रॉयडरी करून घेतली आहे ओठाची, आणि थोड्याशा भुवया आहे, हे डोळ्यावर थोडंसं पांढरं केलं आहे. आता मी मधूनही सुई घालते आहे गुलाबी दोऱ्याची, आणि थोडंसं आपण नाकाचा भाग करू. 2 डोळ्याच्या मध्ये बरोबर असं अंदाजाने नाकाचासाठी गुलाबी दोरा काढा. फक्त 2-3दा असं आपण इथून इकडे काढणार आहे, बाकी असं थोडंसं आपण फक्त इकडून घातलं आणि 2 टाक्यानंतर इकडे काढलं. असं 3-4 वेळा केलं फक्त. तर हे आपण नाक म्हणून केलं. इथे दोरा आपण पाठीमागे काढून घेऊ. आता हे एम्ब्रॉयडरी करताना की नाही मी थोडंसं हे मागे बरंच मेस केलं आहे, पण हरकत नाही, कारण आपण केस करणारच आहे, त्यामुळे केसात हे केस केले की सगळं झाकलं जाईल. हे आता आपण हे खालच्याला जोडायचं म्हटलं मी, पण जोडायच्या आधीसुद्धा आपण एक काम करू शकतो की केस करून घेऊ. आता हे असं आपल्याला जोडायचं आहे, पण त्याच्या आधी आपण केस करून घेऊ, म्हणजे ते छोटंसं एवढ्या भागाला केस करणं सोपं जाईल आपल्याला. हे पूर्ण जोडल्यावर आणखीन ते सगळं दबेल त्याने. तर आपण त्यासाठी हा रंग वापरणार आहे, सोनेरी केस. सुई 30 ठेवली आहे आपण, 1.75. तर आपण आधी मॅजिक लूपमध्ये 8 सिंगल क्रोशे करून घेऊ. मॅजिक लूप केलं मी हातावर, टाका काढला, सिंगल क्रोशे 8. सो चेन 1 अँड सिंगल क्रोशे 8. 1 2 3 4 5 6 7 8. क्लोज द रिंग. मॅजिक लूप आपण बंद करू, आणि दुसऱ्या राऊंडला काय करू आपण की प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. पहिल्या टाक्यापासून सुरुवात करा. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. 1 2. पहिल्या टाक्याला आपण मार्कर लावून घेऊ. असं प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करा, म्हणजे आपले सिंगल क्रोशे होतील 16. सिंगल क्रोशे 1 सेकंड इन द सेम स्टिच. असं मी राऊंड पूर्ण करते. 16 सिंगल क्रोशे झाले आहेत माझे. मार्कर काढा आणि शेवटच्या पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. 16 टाके आहेत आता आपले हे. आता आपल्याला असं केसाच्या बटा जशा असतात त्या करायच्या आहेत, तर 16 चेन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 चेन झाल्यावर आपण 2 चेन सोडून देऊ, आणि तिसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढला. हाफ डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आता केस तुम्हाला जसे हवे असतील तसे वेगवेगळे करू शकता. तुम्ही हवं तर मोकळी सोडू शकता. तर असे 14 हाफ डबल क्रोशे येतील. आपण पहिले 2 टाके सोडले, कारण हाफ डबल क्रोशे 14. yarn over, insert in the chain, yarn over, get 1 stitch, yarn over, pass through all the 3. तर अशी पूर्ण 14 सिंगल हाफ डबल क्रोशे करून
हाफ डबल क्रोशे 16 झाले की त्याच टाक्यामध्ये किंवा पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचने जोडा. स्लिप स्टिच इन द नेक्स्ट स्टिच. देन अगेन चेन 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. स्किप 2 चेन्स, 2 चेन सोडून द्या आणि तिसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे. आता असं या 16 टाक्यात आपले खाली गोल जो केला होता पहिले त्याच्यात हे, तर या 16ही टाक्यांमध्ये असे 16 बटा करून घ्यायचे आहेत तुम्हाला. हाफ डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच, असे 14. 16 चेन आणि 14 हाफ डबल क्रोशे, हा पूर्ण राऊंड असा करून घ्या. हे 14 हाफ डबल क्रोशे करते आणि दाखवते. बघा असे 2 झाले आपले. असे 16च्या 16 करते आणि मग तुम्हाला दाखवते. पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी जोडा. आता यात केला आपण, तर पुढच्या टाक्यात आपण स्लिप स्टिचनी जोडू आणि इथे पुन्हा 16 चेन आणि 14 हाफ डबल क्रोशे असं करायचं. तर असा पूर्ण राऊंड करून घ्या. हे अशा बाहुलीचे पूर्ण केस झालेले आहेत आपले. 16 अशा बटा केल्या आहेत आपण आणि आता ही शेवटची झाल्यावर पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून देऊ. आता थोडा दोरा ठेवा असा फुटभर आणि मग कापा. आता आपल्याला हे आपण जे केसाचं बनवलं आहे ते इथे डोक्यावर चिकटवून घ्यायचं आहे. तर एकदम आधी स्टार्टिंगलाच चिकटवू नये आपण, आधी ठेवा. तुम्ही त्याची पोझिशन पहा बरोबर येते आहे का. आपण काहीतरी टाचण्या वगैरे लावू इथे हवं तर, मग त्यानंतर आपण फेविकॉलनी ते चिकटवू. किंवा हवं तर तुम्हाला टाके मारायचे असतील तर तुम्ही टाके मारू शकता. तर आधी आपण हे फक्त टाचण्या लावून जागा फिक्स करू त्याच्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पुढे चिकटवायला. तर अशा टाचण्या लावू आपण. अगदी एकमेकांना जवळ चिकटून ठेवा, म्हणजे डोकं असं दिसलं नाही पाहिजे गुलाबी आहे मागचं. तर अशा मी सगळ्या टाचण्या लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा साधारण अशा टाईपच्या आपण पिना लावून घेतल्या आहेत या सगळ्या, की जेणेकरून आपण काही असे जवळजवळ आले आहेत एकावर एकही घ्यावे लागतात, त्याशिवाय हे सगळे बसत नाही पाठीमागे 16च्या 16, कारण तो गोल आहे पूर्ण आणि आपल्याला सगळे मागे बसवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण ते बसवून घ्यायचे टाचण्या लावून. आणि मग आता याला फॅब्रिक फेविकॉल किंवा कोणता ग्लू असेल तुमच्याजवळ तर त्यांनी असं चिकटवून द्यायचं आहे. तर तेवढं मी चिकटवते आणि हे वाळत ठेवावं लागेल, त्याशिवाय ते पुढचं शिवता नाही येणार. तर तेवढं मी वाळत ठेवते आणि पूर्ण वाळलं की मग तुम्हाला दाखवते. मग आपण हे खालची बॉडी पार्ट त्याचे जोडून घेऊ आणि मग ड्रेस कसा करायचा ते बघू. खूप सुंदर दिसते ही एवढीसुद्धा असे हेअर केस लावल्याबरोबर. आता आपण याचा फ्रॉक करू आधी आणि नंतर कॅप करू. हे हात आपण शिवून घेऊ इथे. आता टॅपेस्ट्री नीडलनी शिवते मी. फक्त हे पायाचं अँगल आणि हे डायरेक्शन पहा बरोबर कसा हात पाहिजे तर, कारण हे बूट समोर आलेले पाय आहे इथे समोरचा भाग आहे हा. तर याला आपण टॅपेस्ट्री नीडलनी हात जोडून घेऊ. आता मी याला गाठ मारते आणि दोन्ही दोरे आपण आत हाईड करून घेऊ. दोन्ही हात जोडल्यात मी. असं दोरे मागे हाईड करून घ्या, पाठीमागच्या बाजूला येतील असे. आणि आता चेहऱ्याचा जो भाग आहे तो पण आपण शिवून घेऊ. हा दोरा हाईड करते आधी. हात जोडून झाल्यावर आपण आता हे चेहरा पण इथे जोडून घेणार आहे. टॅपेस्ट्री नीडलनीच जोडते मी, त्यामुळे सोपं जाईल ते. शिवताना थोडं हे जड जात आहे. आता असं वाटतं की केस नंतर लावले असते, म्हणजे पिना त्या नंतर लावल्या असते तर जास्त चांगलं झालं असतं. तुम्ही आधी चेहरा त्याला अटॅच करून घ्या मगच केस लावा,
कारण नाही तर काय होतं आहे, त्या पिनांची टोकं टोचतात हे शिवताना. ही जी टोकं आहेत ना इकडे आलेली, ही टोकं टोचतात मग पिनांची. तर असं मी पक्क हे मान आणि हात, खालची बॉडी हे एकमेकाला शिवून घेतलं आहे. केस नंतरच लावायला पाहिजे होते. या टाचण्या मध्ये मध्ये येतात मग. आणि हे सगळं करताना फेस असा सरळ आहे की नाही हे खूप महत्त्वाचं आहे बरं पाहणं. तिरपा वगैरे लागला तर सगळीच पंचायत. मला तर अजूनही मी सगळ्या पिना काढाव्या केसाच्या, नव्याने पुन्हा लावाव्या. झालं आहे आता जवळपास सगळ्या लागून. तर आपण हे लावून घेतलं आहे. पुन्हा मी पिना त्या व्यवस्थित करते. मान जोडून झाली आहे माझी पूर्ण. आता आपण याचा फ्रॉक आणि कॅप, ह्या हॉलीचे केस पूर्ण चिकटले आहेत पहा. आता बरोबर आपण त्या यांनी चिकटवले. गन आहे माझं, ग्लू गन. तर ते हे थोडंसं असं त्याचं डिंक राहतं का ते काढून टाकावं लागेल आपल्याला, कुठे कुठे जे दिसतं आहे ते. आता आपण यासाठी हॅट आणि फ्रॉक करू. निळ्या रंगाने करते मी हॅट. तर आधी हॅटसाठी काय करणार आपण, मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करा. मॅजिक लूप केलं, एक चेन करा आणि 6 सिंगल क्रोशे. नेहमीसारखंच आहे त्यामुळे मी पटापट सांगते. 1 2 3 6 सिंगल क्रोशे, 4 5 6. मॅजिक लूप बंद करा. म्हणजे आपले 6 टाके आहे. आपण काही पहिल्या अशी स्लिप स्टिचनी जोडणार नाही, राऊंडमध्येच करू आपण. आता दुसऱ्या राऊंडला काय करणार, प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. तर पहिल्या टाक्यापासून सुरुवात करा. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. सिंगल क्रोशे 1 इन द सेम स्टिच. सिंगल क्रोशे 2. आणि पहिल्या टाक्यामध्ये मार्कर बसवून घ्या म्हणजे आपल्याला ओळखू येतं कोणता पहिला. आता हा राऊंड असा पूर्ण करा. प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. सो नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर धिस राऊंड विल बी 12. 12 टाके झाले आहेत माझे. मार्कर काढा. आणि आता पुढचा राऊंड तिसरा काय आहे, तर पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच. सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट दिस 6 टाइम्स. 18 टाके होतील आपले 6 वेळा रिपीट केलं की. एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 अशी आपण तिसरी ओळ केली आणि आपले टाके झाले 18. पुन्हा मार्कर काढा आणि चौथी ओळ काय करायची, आता 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. मार्कर काढलं मी. पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, 2 टाक्यात 1 त्यामुळे दुसऱ्याही टाक्यात 1 सिंगल क्रोशे. पुन्हा मार्कर लावून घेतला आणि तिसऱ्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस. सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट दिस 6 टाइम्स. सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी 24. 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असा राऊंड केला आपण. 6 वेळा केलं हे. टाके आहेत आपले आता 24. आता पुढच्या राऊंडसाठी पुन्हा मार्कर काढा. आता 3 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असं 6 वेळा करा. म्हणजे 6 पंचे 30 टाके होतील आपले. सिंगल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस. 3 टाक्यात मी 1 सिंगल क्रोशे केला. पहिल्यात मार्कर लावला आणि आता पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन द सेम स्टिच. सिंगल क्रोशे 2. 6 वेळा करा. असं 30 टाके होतील. 30 टाके झाले आहेत माझे. आपल्या 5 ओळी झाल्या आहेत. आता आपण काय करणार आहे, पुढच्या 3 ओळी फक्त प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे करणार. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. रो नंबर 6 7 8. तर अशा मी 3 ओळी करून घेते. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. रिपीट धिस रो 3 टाइम्स. रो नंबर 6 7 8. तिन्ही ओळी सारख्याच करा. आता 8 राऊंड झाले माझे. म्हणजे शेवटचे 3 मी काही टाके न वाढवता केले. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून हा रंग बंद करायचा आपल्याला. कापून घ्या हा दोरा आणि पुढचा म्हणजे आपली बॉर्डर आपल्याला लाल नाही करायची आहे.
हे मी टॅपेस्ट्री नीडलनी सारखं करते. लाल रंग जोडून घेऊ आपण आणि एक चेन केली मी आणि दोन, आता यात टाके वाढवणार आहे आपल्याला. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा आणि पुढच्या ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 नेक्स्ट 1, त्याच टाक्यात हा दुसरा. पुन्हा तसंच 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. दर 3 टाक्यांनी एक वाढतो आहे, कारण मग आपले असे 10 गट होतील 30 टाके असल्यामुळे. तर आपले 10 टाके वाढतील आणि टाके होतील आता 40. सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट, पुढच्या टाक्यात 2, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. तर असं राऊंड करून घ्या, पूर्ण 40 टाके होतील. इथे मात्र आपण काय करू, आता स्पायरलमध्ये न करता पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता परत एक चेन करा आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. अशा आपल्याला 2 ओळी अजून 2 राऊंड करायचे आहे. सिंगल क्रोशे 1 in ईच स्टिच. टाके आपले 40च राहतील. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर हा राऊंड करून घेऊ. 3 ओळी झाल्या माझ्या पूर्ण आणि आपण ह्यात दोरा कापून घेऊ. सगळे दोरे शेवटी मी हाईड करेल. आपण आता याला एक छोटीशी रिबन लावू शकतो हवं तर. आणि हे असं जर दुमडल्या गेलं ना वरती तरी छान दिसतं. म्हणजे ते सारखे टाके केले आपण, टाके वाढवले नसल्यामुळे कदाचित असं लाल थोडं दुमडल्या जाऊ शकतं, पण तसंही सुंदर दिसतं. त्यामुळे तसंही झालं तर चालेल. तर आता ही हॅट आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे. आपण याला हवं तर रिबनचं एक फूल करू. अशी मस्त दिसते पहा, किती गोड दिसते ना आपली बाहुली. आता आपल्याला फक्त फ्रॉक करायचा आहे याचा की झालं. हे हॅट मी शिवून घ्या तुम्ही, किंवा सरळ यांनी केलं चिकटवली तरी चालेल. ग्लूगन वगैरे असेल तर चिकटवून घ्या. म्हणजे अशी मस्त हॅट तयार झाली. आता फ्रॉक करून येणार आणि त्यालाही असेच लाल बॉर्डर करू. आता आपण फ्रॉक करू आणि फ्रॉकसाठी आपण 15 चेन करून घेऊ. किती झाल्या मोजते मी, 3 आणि 3 6 9 12 झाल्या. 13 14 आणि 15. आपण जी फ्रॉकची चेन केली आहे ना तसाच आपण फ्रॉक करू साधारण. आता हे 2 चेन करा आणि 3 टाके सोडून द्या आणि किंवा तिसऱ्या चौथ्या टाक्यात एक डबल क्रोशे करा. पुन्हा आपण आता पहिला राऊंड काय करणार आहे तर प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे. तर हे 3 चेन करू आपण इथे 2च्या ऐवजी, म्हणजे 15 आणि 3 18. आणि याच टाक्यात चौथ्या टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे केला, म्हणजे इथे 2 डबल क्रोशे झाले पहिल्या टाक्यात. आता पुढच्याही टाक्यात 2 डबल क्रोशे. असे प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे करून घ्या. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. पुन्हा पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. असं 15ही टाक्यात 2-2 डबल क्रोशे करा, म्हणजे आपले एकूण 30 डबल क्रोशे होते. हे माझे 30 डबल क्रोशे झाले आहेत पहा, आणि छान असा गोल आकार आलेला आहे त्याला. आता आपण काय करणार इथे की एक पहिला जो टाका आहे त्याच्या बाजूनी आपण इथे सिंगल क्रोशे करू एक, आणि इथे 7-8 चेन करा. 3 4 5 6 7 8 9 10. 10 केल्या मी. आणि थोडंसं पफ स्टिचसारखं करून दोरा कापून घ्या. 1 3 पदरी पफ करू आपण. 3दा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, बाहेर काढलं डबल क्रोशेसारखं आणि सगळ्या टाक्यातून काढून गाठ मारली. हे कशासाठी केलं आपण, पाठीमागे आपण काही बटन लावणार नाही हा फ्रॉक असला तरी, त्यामुळे ते कापून ते मागे बांधण्यासाठी आपण हे असं पफ स्टिचसारखं 10 चेन करून पफ स्टिच केली. हा दोरा मी नंतर हाईड करेन. अशीच पफ स्टिच तुम्हाला या बाजूनी सुद्धा करायची आहे. आणि नंतर आता हे पूर्ण आपला योग झाला समजा. आता इथे आपण एक लाल, आधी मी पफ स्टिचची हे 10 चेन आणि पफ स्टिचचे हे करून घेते. कॉर्ड स्टार्टिंगला केली असती तरी चाललं असतं. पहा आता काय केलं, इथे जोडला नवीन दोरा मी. एक चेन करा, पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे करा, आणि आता 10 चेन आणि पफ स्टिच. 3 4 5 6 7 8 9 10.
पफ स्टिच करण्यासाठी लांब केला टाका, दुसऱ्या टाक्यामध्ये घातली दोऱ्याचा वेढा घेऊन एकदा, दोनदा आणि तीनदा. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढा, एक चेन करून घट्ट करा आणि दोरा कापून घ्या. नंतर आपण हा दोरासुद्धा हाईड करू. हा योकसारखा भाग झाला की आता आपण काय करू, याला पुन्हा पहिल्या टाक्यामध्ये निळा दोरा जोडून घ्या. राईट साईडनीच करू आता आपण. आणि आता इथून आपल्याला पुढे राऊंडमध्येच करायचं आहे. एक चेन केली मी, इथेच एक सिंगल क्रोशे करा. असे 4 सिंगल क्रोशे करा. 2 3 4. 4 सिंगल क्रोशे झाल्यावर 7 टाके सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 आणि पुढच्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे करा. वन 2 3 4 5 6 7. 8व्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे. हे 7 टाके आपण बाहीचे म्हणून सोडले असे इथे. आता मागच्या 8 टाक्यांमध्ये समोरच्या सिंगल क्रोशे करा. हा एक झाला, 2 3 4 5 6 7 आणि 8. आता पुन्हा 7 टाके सोडून द्या आणि शेवटच्या 4 टाक्यात सिंगल क्रोशे करा. 1 2 3 4 5 6 7. इथून 4 टाक्यात बरोबर पहा, या 4ही टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे करा. सैल झाला हा टाका. शेवटचे 4च टाके उरले आहेत बरोबर, तिथे सिंगल क्रोशे करा. एक झाला आहे माझा जोडतानाच, 2 3 आणि 4. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण इथे सुद्धा जोडून घ्यायचं आहे. पाठीमागे गोल करू याच्या पुढे आपण पुढचं सगळं. तर यातल्या पहिल्या कॉर्डशी आपण जोडून घेऊ. स्लिप स्टिचने जोडून घ्या आणि राऊंडमध्ये करू आता आपण पुढचं. आता आपल्याला टाके वाढवायचे आहेत, म्हणजे छान आपला आकार घेरासारखा येईल फ्रॉक. आता आपले टाके किती आहेत इथे, हे 4, समोरचे 8 आणि मागचे 4, असे 16 टाके आहेत. तर आपण यात डबल क्रोशे करणार आहे. आता पहिला डबल क्रोशे केला 3 चेनचा, दुसऱ्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. परत पुढच्या टाक्यात 1, त्याच्या पुढच्या टाक्यात 2. तर 12 टाके आहेत आपले. 1 आणि 2. असे पूर्ण 1 2 1 2 असा आपला राऊंड करून घ्या. वन सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट 2. त्याच टाक्यात हा दुसरा, पुन्हा 1, पुढच्या टाक्यात 2, 1 आणि त्याच टाक्यात दुसरा. असं पूर्ण करून घ्या. 1 2 डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 नेक्स्ट. म्हणजे आपले 12 टाके होते, तर आता 18 होतील टाके. 1, पुढच्या टाक्यात 2, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि आता शेवटचे 2 राहिले आहेत. 1 आणि शेवटच्या टाक्यात 2. 1 2. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. पुन्हा हाच राऊंड रिपीट करायचा आता. म्हणजे एका टाक्यात 1, पुढच्या टाक्यात 2, म्हणजे 18चे आता किती होतील, 36 टाके होतील आपले. 1 टाका केला, 1 डबल क्रोशे केला, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे केले. परत 1 डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे.
आता असे पूर्ण करा. हे 18 टाके आहेत, तर नाही 36 नाही, सॉरी, 18 9 27 टाके होतील. हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. प्रत्येक एका टाक्यात एक, पुढच्या टाक्यात 2 असं केलं मी. हे शेवटच्या टाक्यात 2 डबल क्रोशे येतील. आणि आता आपण हे जोडून देऊ आणि निळा दोरा कापूनसुद्धा घेऊ. पुढचा राऊंड आपल्याला शेवटचा लालनी करायचा आहे, फ्रॉकचा शेवट. तर हा दोरा कापते मी, हाईड करून घेते. बघा असा दिसतो आहे आपला आत्ता फ्रॉक. आता आपल्याला बॉर्डर करायची आहे. इथे बाहीला सिंगल क्रोशेची आणि खाली करू थोडीशी वेगळी. तर इथे आपण लाल दोरा जोडून घेऊ बॅक साईडनी. एक चेन करा, याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. एक टाका सोडा आणि पुढच्या टाक्यात 5 डबल क्रोशे करा. डबल crochet 5 in next stitch, skip 1 and then in next double crochet 5. 1 2 3 4 5. skip 1 stitch, join by single crochet in next. एक टाका सोडला, पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडलं. परत एक टाका सोडा, पुढच्या टाक्यात 5 डबल क्रोशे. 1 2 3 4 5. 5 टाक्यात 5 सिंगल क्रोशे एकाच टाक्यात केले. एक टाका सोडला, पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडलं. जॉईन बाय सिंगल क्रोशे इन नेक्स्ट. असं पूर्ण राऊंड करून स्किप 1 स्टिच, 5 डबल क्रोशे इन नेक्स्ट. आता डबल क्रोशे कसे असतात, कधी आपल्याला लांबही करता येतात आणि आवश्यकता असली तर आखूडसुद्धा करता येतात. छोटा जर जास्त ताणला नाही तो दोरा तर लहान लहान डबल क्रोशे होतात. तर इथे आपण शक्यतोवर लहान करू, कारण आपला लहानसा फ्रॉक आहे तर डबल क्रोशे छोटे छोटे छान दिसतात. एक टाका सोडून सिंगल क्रोशेनी जोडायचं. तर अशी पूर्ण बॉर्डर करून आता असे करेक्ट त्याला तेवढे टाके असतीलच आपल्याजवळ असं नाही. तर आता जसं माझा इथे एक टाका कमी पडतो आहे, तर अशा वेळेस हरकत नाही. ते पाठीमागची साईड असल्यामुळे म्हणूनच आपण नवीन दोरा पाठीमागच्या साईडला जोडतो, की जेणेकरून काही प्रॉब्लेम आला असता तो पाठीमागे येईल. तर बरोबर परत पुढच्या टाक्यात मी 5 डबल क्रोशे केले आणि त्या पहिला जो सिंगल क्रोशे केला आहे त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडून देऊ. डबल क्रोशे 5, जॉईन बाय स्लिप स्टिच विथ द फर्स्ट स्टिच. दोरा कापून घ्या आणि आता मी इथे बाहीला सिंगल क्रोशेची बॉर्डर करून घेते. बाहीची बॉर्डर करताना सुद्धा आपण बॅक साईडला जोडला दोरा आणि फक्त सिंगल क्रोशे करायचे आहे. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. इथे सुरुवातच एक चेन करून त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 in each stitch around the sleeves. सात टाके होते हे, तेवढे सिंगल क्रोशे करावं लागतील. असं जर जॉईंटपाशी एखादा जास्तही घ्यावा लागला तरी हरकत नसते. ते 8 झाले तरी काही हरकत नाही, कारण बरेचदा जॉईंटपाशी जास्तीचा टाका घ्यावा लागतो आपल्याला. ते आकार नाही तर तिथे गॅप पडल्यासारखी होते. सिंगल क्रोशे इन ईच स्टिच, जॉईन बाय स्लिप स्टिच. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. नंतर हे दोन्ही दोरे हाईड करा. असंच दुसऱ्या बाहीला करून घ्या आणि मग मी पूर्ण तुम्हाला दाखवते. बघा इतका सुंदर आपला फ्रॉक झालेला आहे, किती गोड दिसतो ना. आता आपल्याला हा बाहुलीला फक्त घालायचा आहे. तर असे पायातून घालावं लागेल आपल्याला. डोकं बरंच भारी आहे तिचं कारण, आणि हे हातसुद्धा घालावे लागतील असे.
आता आपण मागे हे कॉर्ड केलेलीच आहे, ही बांधून घेऊ छान घट्ट, म्हणजे फिटिंगला मस्त होईल, परफेक्ट. हे डिंक अटकत आहे त्यामुळे झालं आहे. किती गोड दिसते बघा. आता आपण हॅट घालू हिला, म्हणजे आणखीनच सुंदर दिसेल. किती छान बाहुली तयार झाली पहा आपली. मी ही हॅट शिवून घेते, टाके मारून याला 2-3 लालनी. आता तुम्हाला हवं तर तुम्ही ही गाठ पक्की करा आणि इथेच तुम्हाला किचेन अडकवायची सोय करता येईल. तर मी आधी फक्त हॅट शिवून घेते. तुमच्याजवळ जर थोडीशी लिपस्टिक वगैरे असेल तर ते इथे गालाला तुम्ही लावू शकता, छान गुलाबी गुलाबी गाल दिसण्यासाठी. आणि ही आपली किचन किंवा छान डॉल अशी तयार झाली. डिंकाने चिकटवण्यापेक्षा मी हॅटवर टाकेच मारलेले मला जास्त सेफ वाटतं. तर आपण असे 2-2 टाके हे टोक ठेवलं आहे मी तिथे, आणि तसंच आपण ते शेवटचं टोक त्याला शिवून घेऊ. तर असं मी पूर्ण राऊंड इथे शिवून घेते. बघा आपली इतकी सुंदर डॉल तयार झाली आहे, केवढी गोड दिसते नाही. खूपच आवडली असेल तुम्हाला. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजून सबस्क्राईब करायचं असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, आणि आपल्या मैत्रिणींनासुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.